हाय हॅलो कसे आहात. वैष्णवीज मम्मी होम किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे मासे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो आणि हे आपलं कोथिंबीर सर्व छान भाजून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये हे सर्व मसाला छान भाजून घ्यायचा. त्यानंतर मीठ आणि हळद टाकायचं, ते पण छान मिक्स करून घ्यायचं. परत त्यामध्ये लाल तिखट आणि कांदा मसाला वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तिखट जेवढं हवं आहे तेवढं. छान मिक्स करून झाल्याच्या नंतर पाणी घालून छान मिक्स करून घ्या व्यवस्थित आणि त्यामध्ये हे मासे सोडून द्यायचे. मासे सर्व सोडून झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला आहे ना हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि एका साईडला हळद आणि मीठ घेऊन त्यामध्ये हळद आणि मीठ घेऊन मिक्स करून घ्यायचं. इकडे आपलं हे रस्सा पण उकळलेला आहे, हे बघा अशा प्रकारे. आणि आपण आता खाली उतरवून घेऊया. कढई ठेवूया गॅसवर. त्यामध्ये ह्या रश्श्यामधले मासे आपण खारवून घेऊया. आपण हे खारवायचे मासे आहेत. आपण जे मीठ आणि हळद मिक्स केली होती ती ह्यावर घालूया. दोन्ही बाजूने छान ते मिक्स करून घेऊया हळद आणि मीठ. आणि एक 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची त्याची. आणि रस्सा पण इकडे आपला तयार आहे. आपले दोन्ही असे रस्सा आणि खारवलेले मासे पण तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह.